बातमी साताऱ्यातून। साताऱ्यात अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिहे काटापूर पाणी योजनेच्या 14 किमी लांब बोगद्याचं काम अखेर पूर्ण झालंय। गेल्या 12 वर्षांपासून या बोगद्याचं काम सुरू होतं। माणखटावमधील किमान 60 गावांना या पाणी योजनेचा फायदा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी बोगद्याच्या या कामाची पाहणी केली, तसंच जनतेला दिलेला शब्द पाळल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केलं आहे। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या नेर तलावाच्या ठिकाणचा जो भुयारी मार्ग आहे, या भुयारी मार्गाचं काम जे आहे जिहे काटापूर योजनेचं, ते आता पूर्णत्वाकडे झालेलं आहे। आपण पाहू शकता की हाच तो जिहे काटापूर योजना आहे। नेर तलाव ते आंधळी तलाव अशा पद्धतीचं हे काम असणार आहे आणि आता हे काम पूर्ण झालेलं आहे। आज आमदार जयकुमार गोरे यांनी आज या पूर्ण भुयारी मार्गाची जी आहे ती पाहणी केलेली आहे। प्रसार माध्यमांच्या बरोबर ही जी पाहणी आहे ती झालेली आहे। याबाबत आपल्या सोबत ते बोलण्यासाठी आहेत। भाऊ, ही जी आता काम जे पूर्ण झालेलं आहे, कशा पद्धतीचं काम होतं? गेल्या जवळपास 10 ते 12 वर्षाचा हा प्रवास आहे, काय सांगाल याविषयी? माझ्या कामाचा योजनेचा प्रवास तसाच 25 वर्षाचा आहे, परंतु या कामाचा जो प्रवास आहे तो 2009 साली मी आमदार झालो आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने या कामाला गती आली आणि सातत्यानं तेव्हापासून काम चालू आहे। मोदीजींनी पण या योजनेला मदत केली। त्यांचं पण तार या योजनेशी मनापासून त्यांची इच्छा आहे की योजना झाली पाहिजे। या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये 2.5 वर्षासाठी आमचं सरकार नव्हतं आणि तेव्हा पैशाची उपलब्धता होते का नाही अशी शंका निर्माण झाली। तेव्हा आम्ही मोदीजींना भेटलो 2-3 वेळा। मोदीजींनी तातडीनं या योजनेसाठी 247 कोटी रुपयाची व्यवस्था केली आणि सरकार कुठलंही असलं तर ही योजना थांबू द्यायची नाही ही भावना त्यांनी ठेवलेली होती। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, नेर, सातारा।